पराडीकर कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपलं सगळं विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅनेजमेंट अकाउंट चालू आहे. आपलं ब्रेक इव्हन पॉईंट काय चालू आहे? आपलं ब्रेक इव्हन पॉईंट BEP. मी तुम्हाला दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा, आता BEP आपण दिलेला आहे तुम्हाला. तर बघा, द फायनान्शियल पोझिशन ऑफ श्री गजानन कंपनी आर आज बिलो. मी तुम्हाला या पहिले शिकवलेलं आहे तुम्हाला की मार्जिनल कॉस्ट कशी काढायची, ब्रेक इव्हन पॉईंट कसं काढायचं. म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट काढण्याचा जो फॉर्म्युला सांगितलेला आहे तुम्हाला, F/1-VS, आणि त्यानंतर तुम्हाला सेल आणि प्रॉफिटचा सुद्धा फॉर्म्युला सांगितलेला आहे. हे तुम्हाला 8 मार्कासाठी गणित है, 8 मार्क के लिए गणित आता है आपके लिए. कितने मार्क के लिए आएगा? 8 मार्क के लिए आएगा आपके लिए. तो अभी देखो बच्चों, 8 मार्क के लिए गणित आएगा. उसमें आपको मार्जिनल कॉस्ट निकालनी पड़ेगी, ब्रेक इवन पॉइंट निकालना पड़ेगा, और सेल टू अर्न प्रॉफिट 14,000. जो प्रॉफिट अगर 14,000 दिया है तो सेल कितना करना पड़ेगा, और अगर सेल अगर तुमको 4,50,000 निकालना पड़ता है तो आपको प्रॉफिट कितना होगा ये आपको निकालना पड़ेगा. तो बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अपन ही सेल मार्जिन ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट, ये इसका आंसर निकालेंगे. उसकी जो सेल में सेल लिखना पड़ेगा. पहले क्या लिखना पड़ता है आपको? ऑलरेडी मैंने ये फॉर्मेट लिख लिया, ये लिख लिया. अभी देख लो बच्चों. 3 लाख. सेल किती दिलेला आहे तुम्हाला? 3 लाख. किती दिलेले आहे? 3 लाख. त्यामधून व्हराबल कॉस्ट माइनस करायची. सेल में से व्हराबल कॉस्ट माइनस करना हर बार. क्या माइनस करना पड़ता है आपको? सेल में से व्हराबल कॉस्ट माइनस करना पड़ेगा, तो ग्रॉस प्रॉफिट निकलेगा. क्या निकलेगा आपको? ग्रॉस प्रॉफिट. क्या निकलेगा आपका? ग्रॉस प्रॉफिट. तो 0,000,006 और 60,000, यानी ग्रॉस प्रॉफिट कितना है आपका? 60,000. कितना है आपका? 60,000. तो ग्रॉस प्रॉफिट आ गया आपका 60,000. फिक्स कॉस्ट देखना पड़ेगा. फिक्स कॉस्ट कितनी है? 40,000. 40,000 ये माइनस करना पड़ेगा 20,000. किती आला? 20,000. म्हणजेच तुमचा नेट प्रॉफिट आलेला आहे 20,000. नेट प्रॉफिट किती आलेला आहे तुमचा? 20,000. बघा आता 20,000 नेट प्रॉफिट आल्यानंतर आता हे झालं तुमचं मार्जिनल कॉस्ट. काय झाली तुमची? मार्जिनल कॉस्ट. मग मार्जिनल कॉस्ट तुम्ही काढलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे ब्रेक इव्हन पॉईंट. काय काढायचं आहे तुम्हाला? ब्रेक इव्हन पॉईंट. हे झालं तुमचं मार्जिनल कॉस्ट. बघा आता इथे लिहायचं कॅल्क्युलेशन्स ऑफ BEP. ब्रेक इव्हन पॉईंट लिहून घ्यायचं. बघा मला अजून तिकडे 2 तुम्हाला सोडून दाखवायचे, त्यामुळे मी तेवढी जागा सोडतो. BEP इन रुपीज इज इक्वल टू F/1 मायनस V/S. हा BEPचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला? BEP. इथे लिहायचं तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ ब्रेक इव्हन पॉईंट. काय लिहायचं तुम्हाला? कॅल्क्युलेशन ऑफ ब्रेक इव्हन पॉईंट. तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहून दिलेलं आहे माझ्या फळाच्या अभावामुळे. तर बघा इज इक्वल टू F म्हणजे फिक्स कॉस्ट. F म्हणजे फिक्स कॉस्ट. किती आहे तुमची? 40,000. हे 40,000. हे 40,000. 1. V म्हणजे व्हराबल कॉस्ट. व्हराबल कॉस्ट किती आहे तुमची? 2,40,000. त्यानंतर यस म्हणजे सेल किती आहे? 3 लाख. किती आहे तो? 3 लाख. मग बघा आता हे 40,000 जशीच्या तसे. त्यामध्ये तुम्हाला 1 काढण्यासाठी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. 3 लाख मायनस 2 लाख, 40,000 डिवायडेड बाय काय किती राहणार? 3 लाख राहतील. 3 लाख. बघा 3 लाख. हे जी 3 लाख आहे ही संख्या जशीच्या तशीच राहते. वैसी लिखना हो. इज इक्वल टू, अभी क्या करना पड़ेगा बच्चों? 40,000 डिवाइडेड बाय 3 लाख में से 2,40,000 माइनस करो 60,000. त्यानंतर हे 3 लाख जशीच्या तसे. म्हणजे 3 लाख मधून 2,40,000 मायनस केले 60,000 येतील. किती येतील? 60,000. हे 3 लाख जसे आहे तसेच ठेवले तुम्ही. त्यानंतर तुम्हाला इज इक्वल टू 2 डिवाइडेशन आले. किती डिवाइडेशन आले? 2 डिवाइडेशन. तो आपको क्या करना पड़ेगा? एक संख्या ऊपर लेके जानी पड़ती, ये वाली. नीचे वाली जो रहती वो सबसे ऊपर लेके जानी पड़ती. 3 लाख उसके नीचे 60,000 है ना. म्हणजेच मग आता बघा 1 2 3 4. हे कट करे. 1 2 3 4 कट करे. किती उरलेले आहेत आता तुम्हाला? त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. तर किती उरलेले आहेत आता बघा.
म्हणजेच 30 कट करा, हे 30 कट, म्हणजेच आता 6 1चा 6 पंचेतीस, 6 1चा 6 6 5चा 30 आहे ना. हा म्हणजे डिवायडेशन भाग तोडून टाकायचा आणि म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन करायचं, या संख्येचं काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. 5 4चा 20, किती झिरो आहे त्यावरती 4, 1 2 3 आणि 4 चिपकून द्यायचे ते बिलकुल बिनधास. झिरो चिपकवले तुम्ही. त्यानंतर आता तुम्हाला यांचं काय करायला लागते डिवायडेशन. म्हणजेच किती आलं, कोणत्याही संख्येला 1 ने डिवायडेशन केला 2 lakhs येणार. किती येणार आहे 2 lakhs. किती येणार आहे 2 lakhs. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता हे जे खाली 2 दिलेले आहेत तुम्हाला एस्टिमेट सेल टू अर्न प्रॉफिट 40,000. या पहिले मी तुम्हाला फक्त एस्टिमेट सेल म्हणून नव्हतं दिलेला, फक्त सेल म्हणून दिलेला होता. तर आपण आता कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल टू अर्न काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला प्रॉफिट किती आहे 40,000. किती आहे 40,000. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे सर, याच्यामध्ये काय काढायचं आहे, ही तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे की या शब्दांमध्ये सेल टू अर्न प्रॉफिटमध्ये जे विचारलं सुरुवातीला बघायचं काय काढायचं. काय काढायचं आहे तुम्हाला सेल. काय काढायचं आहे तुम्हाला सेल. काय काढायचं आहे सेल. मग सेल काढण्यासाठी तर हा इज इक्वल टू यस. काय आहे यस. यस इज इक्वल टू म्हणजे सेलचा फॉर्म्युला काय दिलेला आहे तुम्हाला, यस इज इक्वल टू एफ प्लस पी टी, एफ प्लस पी टी 1 मायनस व्ही अपॉन यस. यस इज इक्वल टू मग एफ म्हणजे एफ किती आहे तुमचा व्हरायबल कॉस्ट 40,000. किती आहे तो 40,000 प्लस पी टी. पी टी म्हणजे हा इथं याच्यामध्ये दिलेला हा नेट प्रॉफिट, हा नाही, हा दिलेला नेट प्रॉफिट नाही, हा दिलेला नेट प्रॉफिट नाही. जो इथं तुम्हाला कॅल्क्युलेट सेल टू अर्न प्रॉफिट विचारला असेल ती अमाऊंट ही 40,000. हा मग 1 व्ही. व्ही म्हणजे व्हरायबल कॉस्ट. व्हरायबल कॉस्ट किती आहे तुमची ही व्हरायबल कॉस्ट 2,40,000. त्यानंतर डिवायडेड बाय किती सेल. आता हा सेल घ्यायचा तुम्हाला 3 lakhs. आता हा कोणता घ्यायचा गणितामधला. हा इथं सेल जो घेतला सर, इथं हा पीटी म्हणजे प्रॉफिट जो दिलेला आहे हा प्रॉफिट घेतला इथं आपण. हा जो एफ दिलेला 2 lakhs 3 lakhs. त्यानंतर म्हणजे बघा हा 40,000 घेतलेला आपण इथं प्रॉफिट. हा सेल आता खाली घेऊ. बघा यस इज इक्वल टू 40,000 प्लस 40,000 80,000 आहे ना. हा मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 lakhs मायनस 2,40,000. 2,40,000 डिवायडेड बाय 3 lakhs डिवायडेड बाय 3 lakhs. आता एस इज इक्वल टू यांचं 80,000 आहे ना. आता यांना हे काय करायचं मायनस 60,000 डिवायडेड बाय 3 lakhs. बघा पुन्हा सेम 2 डिवायडेशन आलेल्या एक संख्या वरती घेऊन जायची इज इक्वल टू 80,000 इंटू 3 lakhs. याला डिवायडेशन 60,000. किती 60,000. हे 4 झिरो कट करा, 1 2 3 आणि 4 झिरो कट करा. 6 1चा 6, 6 5चा 30 है ना. मग एस इज इक्वल टू मग आता 80,000 आहे त्याला डिवायडेशन 5 है ना. मग 80,000 5 8चा किंवा 8 5चा किती होतो 40. 8 5चा 40, 8 5चा 40. 8 5चा 40. 40 म्हटलं तर मग हे 40 लिहायचे. लिहिले तुम्ही. मग 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजेच तुमचं आलेलं. किंवा मग तुम्ही असं सुद्धा दाखवू शकता एस इज इक्वल टू 80,000 इंटू 5 त्याला डिवायडेशन 1. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एस इज इक्वल टू 4 lakhs डिवायडेड बाय 1. एस इज इक्वल टू 4 lakhs. एस इज इक्वल टू 4 lakhs. बघा या पद्धती हे सेम पद्धत याला मार्क मिळतात. त्यानंतर आता तुम्हाला काय विचारलेलं आहे एस्टिमेट प्रॉफिट फॉर द सेल. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे प्रॉफिट पीटी काढायचा आहे. मी इथे लिहायचं तुम्ही कॅल्क्युलेशन्स ऑफ प्रॉफिट फॉर द
सेल्स है ना ऑफ रुपीज 4,50,000. हा म्हणजेच आता आपल्याला बघा इथं प्रॉफिट काढायचा म्हणजे पीटी काढायचा आहे. काय काढायचं आहे तुम्हाला? पीटी काढायचा आहे. हा सेल काढला आपण. काय काढला तिथं? सेल काढला. काय काढला आपण? सेल. मग आता जो सेलचा जो फॉर्म्युला सांगितलेला आपल्याला काय सांगितलेला आहे? यस इन ब्रॅकेट 1 मायनस व्ही अपॉन यस मायनस एफ. पीटी इज इक्वल टू हा जो इथं सेल दिलेला पहिले सुरुवातीला यस म्हणजे सेल. यस म्हणजे सेल. यस यानी की सेल. ये 4,00,000 पीटी इज इक्वल टू 4,50,000 इन ब्रैकेट 1 वी म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. ये व्हेरिएबल कॉस्ट 2,40,000 है ना. उसके डिवाइडेड बाय हे मायनस इथं सेल. आता हा सेल म्हणजे हा 3 lakhs. आतमध्ये गणितात तो घ्यायचा आणि हा घ्यायचा. त्यानंतर एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. किती आहे फिक्स कॉस्ट? 40,000. हे मायनस 40,000 मायनस किती? 40,000. पी टी इज इक्वल टू 4,50,000 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? मल्टिप्लिकेशन 3 lakhs मायनस 2,40,000 2,40,000. याला डिवायडेशन 3 lakhs म्हणजे 1 काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे? त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे की नाही. त्यानंतर इथं मायनसचं चिन्ह आहे. कसं चिन्ह इथं? मायनसचे. ही अमाऊंट मी खाली लिहितो म्हणजे एफ लिहितो तिथं. म्हणजे 40,000 किती राहणार आहे तो? 40,000 किती राहणार तो? 40,000. म्हणजे आता बघा पी टी इज इक्वल टू 4,50,000. हे मायनस करा म्हणजे किती राहणार? 60,000. त्याला डिवायडेड बाय 3 lakhs देणार 3 lakhs मायनस 40,000 है ना. मग पी टी इज इक्वल टू 4,50,000. चला आता काय करा? त्याला तुम्ही भाग करून घ्या. ये 4 0 कट 1 2 3 4 ये 4 कट 4 0 कट करने का 6 1 चा 6 6 5 चा 30 1 डिवाइड बाय 5. आणि त्यानंतर काय करायचं? कारण की हे कट यासाठी करायचे की ह्या संख्या एका टेबलमध्ये आल्या पाहिजे. आणि यांचं मल्टिप्लिकेशन आता वरच्या संख्येसोबत 30 संख्या येणार आहे. कोणती संख्या येणार आहे? 1 ने मल्टिप्लिकेशन केलं 30 संख्या येणार आहे. 4,50,000 है ना डिवायडेड बाय 5 मायनस 40,000. कोणत्याही संख्येला त्यांनी मल्टिप्लिकेशन केलेलं असेल तर 30 संख्या येणार. 30 संख्या येणार. मग आता यांचं डिवायडेशन केलं तर बघा किती येणार आहे? 5 1 चा 5 5 9 चा 45 है ना. 4 0 हे 9 1 2 1 2 3 4 मायनस 40,000. म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं शॉर्टकट पद्धत भरपूर आहेत. फक्त लक्षात टेबल पाठ करावं लागतात. काय पाठ करावं लागतात? टेबल. 5 1 चा 5 5 9 चा 45 5 1 चा 5 5 9 चा 45 5 9 चा 5 5 1 चा 5 5 9 चा 45. म्हणजेच ते लक्षात ठेवायचं. मग बघा आता 90,000 मधून 40,000 काय करावं लागतील? मायनस. 90,000 मधून 40,000 मग काय 90,000 मधून 40,000 मायनस करायचे? नाही. 9 मधून 4 मायनस करायचे. 10च्या पहिले संख्या राहतात संपूर्ण मायनस प्लस करायला. 9 मधून 4 मायनस करायचे. किती राहतात? 5. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 50,000. म्हणजेच त्या व्यक्तीला 4,50,000 सेल केला असेल तर त्याला 50,000चं प्रॉफिट होणार. काय होणार आहे? प्रॉफिट. म्हणजेच बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करावे. सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओला तुम्हाला नेक्स्ट लवकर पोहोचणार.